येतोय. मी तसं पत्र आदरणीय वहिनींना लिहिलं. तर आता जे स्वतःच्या नावाची तिथे लॉबिंग करतायत की मला शब्द दिला होता, मला एकदा करा. प्रत्येक शब्द मला पण दिला होता दादांनी. पण मी असं नाही म्हणणार की दादाचा शब्द मी रेकॉर्ड केलाय ना तर त्यांना पण संधी द्या. असं न करता सर्वांनी मागं एक पाऊल यावं. पक्षवाढीच्या दृष्टिकोनातून एक युवा नेतृत्व म्हणून जयदादा पवार यांना सर्वांनी पाठिंबा द्यावा. आणि अर्थातच हे माझं मत आहे, कारण अजितदादांनी आमच्यासारख्या अनेक शेतकऱ्यांच्या मुलाला आज संधी दिली. मग आता अजितदादाच्या मुलाला संधी दिली तर हरकत काय? आता त्यात परत म्हणतील घराण्याचे आहेत, एक जण खासदार, दुसरा भाऊ आमदार. इतकी मोठी लंबी यादी आहे, अगदी त्या विदर्भापासून तुमच्या खानदेश पर्यंत पूर्ण महाराष्ट्रभर अनेक लोक आहेत की ज्यांच्या घरातच अनेक पद आहेत. पण इथे अजितदादांनी वाढवलेला वटवृक्ष जर तो आणखी मोठा करायचा असेल तर विधान परिषदेवर आमच्या सारख्यांपेक्षा जय पवारांना संधी दिली पाहिजे. आहे की मी 2 पावलं मागे येतोय. राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.